नवरात्र 9 दिवसांच्या 9 माळेच्या या विशेष भागात आपले सहर्ष स्वागत. जाणून घेऊया नवरात्रीच्या 9 दिवसांचे महत्त्व, त्यामागील कारणे व कथाभाग. नवरात्र दुसरे माळ. दुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी अर्थात आचरणात आणणारे. तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि ध्येयाचे प्रतीक असलेले दुर्गा मातेचे हे रूप. उजव्या हातामध्ये जपमाळ तर डाव्या हातामध्ये कमंडलू व कमळ. भक्ती आणि सिद्धीचे प्रतीक. शैल्यपुत्री म्हणून हिमालयाची पुत्री म्हणून आदिशक्ती पार्वतीच्या रूपाने अवतरित झाली. पुढे महादेवाच्या प्राप्तीसाठी कठोर व्रत आणि तपस्या सुरू केली. नारदाच्या उपदेशाप्रमाणे भगवान शंकराच्या प्राप्तीकरिता बेलाच्या झाडाखाली केवळ कंदमुळे व फळे तर तपश्चर्यानंतर जमिनीवरील पडलेली फक्त पाने खाऊन हजारो वर्ष शंकराची पूजा केली, तपश्चर्या केली. त्यामुळे देवीचे एक नाव अर्पण असेही आहे. अशा कठोर तपस्याने ब्रह्मचारिणी पार्वतीचे शरीर अत्यंत अशक्त झाल्याचे पाहून तिची माता मैना यांनी या कठीण तपस्यापासून परावृत्त व्हावे म्हणून उमा अशी हाक मारली, ज्यामुळे देवीचे नाव उमा असेही एक आहे. देवी ब्रह्मचारिणीने शुभ्र वस्त्र धारण केले असून दूध व दुधाचे पदार्थ त्यांस प्रिय आहेत. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थितः नमस्तसे 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 नमो नमः. देवी ब्रह्मचारिणी यांच्या हजारो वर्षापासून चाललेल्या अनुष्ठानांती मनोइच्छित फळ प्राप्त होईल या आकाशवाणीने पार्वतीस आपल्या पिताबरोबर निवासाने जाण्याची आज्ञा मिटली. या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला स्वाधिष्ठान चक्रात स्थिर करतात. जय जय रामकृष्ण हरे.